भाऊ मला एक सांगा, तुम्ही रस्त्याची 900 जवळपास 900 फुटापेक्षा जास्त रस्ता आहे. 900 मीटर आहे ना? 900 मीटर. 900 मीटरचा रस्ता आहे. त्या 900 मीटरमध्ये तुमच्या सगळ्याच शेतकऱ्यांना अडचण आहे. परंतु काहींचं म्हणणं आहे रस्ता कमी झाला, काहींचं म्हणणं आहे रस्ता पलीकडनं होता. जर समजा भविष्यात रस्ता मोठा करण्यात झाला तर तुम्ही सहकार्य करणार का? आमचं गटाला अटॅच रस्ता नसल्यामुळं आणि आम्ही अडवला असं जाहीर झाल्यामुळं आम्ही थोडंसं त्याला क्रॉस चाललो. मोबतनं म्हणलं तर 4-5 फूट रस्त्याला आम्ही देऊ शकतो मोबत. आणि जर समजा 113 गट नंबर व्यतिरिक्त आमचं काही अतिक्रमण तिकडे गेलं असलं आणि मोजणी झाली, त्याची मार्किंग झाली की ते आम्ही आमचे काही पोलीस प्रोटेक्शन नसताना बी आम्ही आमच्या हद्दीमध्ये कायम राहू. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गावकऱ्याच्या हितासाठी प्रेमावर जन्म सब कुछ द्यायचे. मला काय म्हणायचं, गावकऱ्याचं हित समजलं, दुश्मन बी असला आणि त्याला जर काही झालं तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक झिरो होतात ना. आणि हे तर 24 तास पावसाळ्याचं आम्ही बघतोय, याच्यातून पाणी भयान जाते, जनावरांचे हाल होते. आता परवाचीच गोष्ट कोणी ते नाही ते कडूशावा त्याच्या गाड्याबद्दल आम्हीच आडून सांगितलं, पुढे नदीला पाणी आलं सांगितलं की नाही. ही आम्ही इथं राहतो म्हणून दखल घेतो आणि राहतो म्हणून पाहतो. आणि कोणी पण आलं तर आमच्याकडे त्याला सहकार्यच केलं जाणार आहे, कारण भांडणं हे भांडणाचे ठिकाणी. पण आता कित्येक वेळेस पुलावून पाणी होतं नदीला, तिकून आले तेव्हा शिकून गेले, कोणी काही बोललं का, काही म्हणलं का? तर तसं काही नसतं. ते रस्ता कायमस्वरूपी असतो आणि कायमस्वरूपी गरज आहे त्याची, आणि त्याच्यासाठी त्याला आडाअडीचं याचं त्याचं काही आपला तर काही रोल येत नाही त्याच्यामध्ये. पण समजा जे वडिलोपार्जित वळण आहे, यदा कदापि आम्ही रिपेअर करताना त्याचं जर समजा काही बाजूला सरकलं असलं तर ज्यावेळेस मार्किंग होईल त्यावेळेस ती माझं मटेरियल मी उचलून घेऊन मोकळं करून दे. तुमचं नाव काय दादा? माझं नाव वैजनाथ रावसाहेब तनपुरे. तर हे होते वैजनाथ भाऊ तनपुरे. यांचं असं म्हणणं आहे की यांनी 2 पर्याय सुचवलेले आहे. एक माणुसकीचा पर्याय सुचवलेला आहे आणि दुसरा कायद्याचा पर्याय सुचवलेला आहे. जर कायद्यानुसार जर निघालं तरी मी मोकळं करून देण्यास तयार आहे. आणि जर तुम्ही प्रेमानं म्हणायचं तर कसं, जर तुम्ही दादागिरी करणार तर दादागिरी सहन करणार नाही, पण प्रेमाने जर म्हणलं तर 2-4 फुटाला मी मागं पुढं सरकारला मागं करणार नाही, कारण जिना या मरणा या ही त्यांची भावना आहे. त्या शेतकऱ्याला आमचा धन्यवाद, सलाऊट.